महापालिका निवडणुकीत सध्या गुंडांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेचा विषय बनलाय। राजकीय पक्षांकडून गुंडांना आणि गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले। त्यामुळे गुंडांच्या टोळ्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींना निवडणुकीमध्ये विजयी करण्यासाठी सक्रिय झाला असल्याचं पाहायला मिळते। आणि यातच आता तडीपार असलेला गजामारणे सुद्धा थेट पुण्यातून फोन फिरवणार असल्याचं समजते। नेमकं काय घडलंय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक गुंडांना गुंडांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली आहे। यात आंदेकर टोळी असेल, फारुख शेख असेल, गजा मारण्याची पत्नी जयश्री मारणे यांना सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे गुंडांच्या टोळ्या त्यांचे समर्थक आपल्या उमेदवारासाठी रस्त्यावरती उतरलेत। अशात पोलिसांनी देखील या गुंडांची यादी तयार केली असून त्यांच्यावरती स्पेशल सर्व्हिलन्स सुरू केलाय। या स्पेशल सर्व्हिलन्स मध्येच कुख्यात गुंड गजा मारणे हा पतीला निवडणुकीमध्ये विजयी करण्यासाठी सक्रिय झाला असल्याबाबतची माहिती काही दिवसांपासून समोर आली होती। तो तडीपार आहे, म्हणजे त्याला शहरात यायला मनाई आहे, पण शहरालगतच्या गावातून म्हणजेच कोथरूडमधील मतदारांना फोन करून प्रचार करत असल्याचं समोर येतंय। याबाबतच्या तक्रारी पुणे पोलिसांकडे आल्यानं या प्रकरणावरती विशेष लक्ष केंद्रित केलं होतं। मात्र आता गजा मारणे याला उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या गजा मारणे याला अलीकडेच कोर्टानं सशर्त जामीन मंजूर केलाय। मात्र जामीन देताना काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या। त्यानुसार तो निवडणुकी दरम्यान त्याला शहरात प्रवेश करता येत नव्हता। त्यामुळे तो शहराच्या हद्दीबाहेरूनच फोनाफोनी करत असल्याचं स्पष्ट झालं होतं। त्याची पत्नी जयश्री मारणे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती कोथरूडमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। आता गुंड गजानन मारणे याला येत्या 15 आणि 16 तारखेला पुण्यात प्रवेश करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेशबंदी असताना सुद्धा न्यायालयानं काही अटींवरती ही तात्पुरती सूट मंजूर केली आहे। गजानन मारणे याने पुण्यातील काही वैयक्तिक आणि कायदेशीर कारणांसाठी शहरात येण्यासाठी परवानगी मागितली होती। त्या अर्जांवरती सुनावणी करताना न्यायालयानं पोलिसांच्या देखरेखीखाली आणि कायदा सुव्यवस्थेला धक्का न लागेल अशा अटींवरती त्याला पुण्यात येण्यामध्ये हिरवा कंदील दिलाय। या कालावधीमध्ये मारणे याला कोणतीही सार्वजनिक सभा, समर्थकांशी संपर्क किंवा शक्ती प्रदर्शन करता येणार नाही। तसेच पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे त्यांना बंधनकारक असणार आहे। या निर्णयामुळे पुणे पोलिसांनी सतर्कता वाढवली असून 15 आणि 16 तारखेला शहरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येते।